तर मुंबईत मात्र जैसे थेच प्रभाग रचना असेल। मुंबई महानगरपालिकेत 227 एक सदस्यीय प्रभाग रचना असेल। गेल्या 3 ते 4 वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या रखडलेल्या होत्या। आता मात्र या निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर या निवडणुकांचा मार्ग मोकळा झालेला आहे। या निवडणुकांकरता 3 टप्प्यात प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश राज्य सरकारने दिलेले आहेत। त्यामुळे आता ऑक्टोबर महिन्यात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका लागण्याचा अंदाज वर्तवला जातोय। त्यापूर्वी लोकसंख्येनुसार मुंबई महानगरपालिकेत प्रभाग रचना करण्यासंदर्भात राज्य सरकारने आदेश दिलेले आहेत। त्यानुसार राज्यातील 9 महानगरपालिकांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश आहेत। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडे। स्वप्नील, आपण जर पाहिलं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या पुढच्या 2 ते 3 महिन्यात लागू शकतात असं काल शरद पवार सुद्धा म्हणालेले होते आणि आता मात्र या सगळ्या संदर्भात एक अपडेट समोर येते। प्रभाग रचना ही जैसे तेच असण्याची शक्यता दाट वर्तवली जाते। स्वप्नील, नक्कीच ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये मुंबई महानगरपालिकेसह एकूण 9 महानगरपालिकांची निवडणूक होण्याची शक्यता आहे। यामध्ये कारण असं आहे की प्रभाग रचनेचे आदेश जे आहेत ते नगरविकास विभागाकडून महानगरपालिकेला देण्यात आलेले आहेत। लोकसंख्येनुसार ही प्रभाग रचना करण्यात येणार आहे। मुंबईमध्ये 227 सदस्य आहेत। जैसे ते परिस्थिती ही मुंबईमध्ये राहील, त्यामुळे 227 सदस्य हे मुंबईत एक एक असे असतील आणि एकूणच जर ठाणे, नवी मुंबई आणि इतर जे महानगरपालिका आहेत यामध्ये 3 किंवा 4 किंवा 5 असे सदस्य असतील। कारण जे 3 वर्ग करण्यात आलेले आहेत त्यामध्ये अ, ब, क असे वर्ग करण्यात आलेले आहेत। अ आणि ब हे वर्ग जे आहेत त्या ठिकाणी 3 ते 4 सदस्य असतील, तर क वर्गामध्ये कुठेतरी 5 ते 4 अशा प्रकारचे सदस्य असतील। दरम्यान नगर विकास विभागाकडून असे आदेश देण्यात आलेले आहेत की कोणत्याही विभागामध्ये जे आहे ते 3 पेक्षा कमी सदस्य किंवा 5 पेक्षा जास्त सदस्य हे नसले पाहिजेत। त्याचप्रमाणे लोकसंख्येच्या नुसार खरं तर ही निवडणूक आणि प्रभाग रचना जे आहेत ते करण्यात येणार। त्यामुळे नक्कीच ही प्रभाग रचना जी आहे ती झाल्यानंतर लवकरच ऑक्टोबरमध्ये निवडणूक लागण्याची सुद्धा शक्यता आहे। लागू स्वप्नील, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।